आलेला आहे. येस सर. म्हणजे मोठं काम करायचं असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. बरोबर, राईट सर. तर या व्यवसायाला सुरुवात केला करून 13 वर्ष झाली सर तुम्ही, येस सर. बरोबर ना? 13 वर्षामध्ये सर काय काय स्वप्न पूर्ण झाली वर सर तुमची? सर बघा, मी अंगावरचे कपडे घेऊन आलो होतो या बिझनेस मध्ये. हा, अंगावरचे कपडे घेऊन, हा, वरून जर पाऊस पडला तर मी खाली चिखलात राहत होतो. हा, कधीच आयुष्यात विचार केला नव्हता की मला ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत म्हणून. मी आलो होतो आपले दगड फोडत फोडत, जर महिन्याला 3-4 हजार रुपये आले तरी खूप झालेत. यापेक्षा मी या बिझनेस मध्ये आलो होतो. पण आज पाठीमाग वळून बघतो बघा साहेबांनो, हा, पहिल्या 2 वर्षामध्ये मी पहिली गाडी घेतली स्विफ्ट डिझायर 8.5 लाखाची. हा. त्या गाडीला 1.5 लाख किलोमीटर पळवली. दुसरी गाडी घेतली क्रेटा. तिसरी गाडी घेतली मी आत्ता जी मेंटेन करतो ती BMW X5 आहे. याच बिझनेसच्या माध्यमातून 1.25 कोटीची गाडी. कोण बोलतोय? एक दगड फोडणारा खाणकामगार. आणि मित्रांनो, कधीच आयुष्यात विचार केला नव्हता. आज माझे 3 घरं झालेत आणि नांदेड सारख्या ठिकाणी आज 4थ्या घराचं काम चालू आहे. मित्रांनो, त्या घराची किंमत आहे जवळपास 5 कोटी रुपये. विदाऊट लोन, 1 रुपया लोन नाही. ही या धंद्याची ताकद आहे, ही या बिझनेसची ताकद आहे. लक्षात घ्या, काय होऊन जाऊ शकते. तुम्ही थोडा विचार करा ना बाबांनो. आज आमच्यासारखे वेडी लोक जर इथपर्यंत येत असतील, तुम्हाला देव सुद्धा रोखू शकणार नाही. त्यासाठी एकच आहे, स्वतःचं डोकं लावू नका. या पद्धतीने केलं तर होऊन जाऊ शकते. आज जवळपास नाही नाही म्हणलं तरी 9 एकर शेती झाली माझी. आणखी नांदेडमध्ये जवळपास हे तर झालंच झालं, आणखी मी 4 प्लॉट घेतले. जवळपास 6000 स्क्वेअर फूटचे नांदेडमध्ये प्लॉट घेतले. विचार करा काय होऊ शकते. एक दगड फोडणारा खाणकामगार. मी आलो तो फक्त महिन्याला 4-5 हजार रुपये मिळतील या अपेक्षेने 13 वर्षामध्ये. जर दगड, आजही माझ्या बरोबरचे लोक दगडच फोडत आहेत. आणखी सांगतो तुम्हाला, आजही माझ्या बरोबरचे लोक दगडच फोडत आहेत. ही या सिस्टमची ताकद आहे, ही या बिझनेसची ताकद आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण मित्रांनो, मी माझा मोठेपणा म्हणून तुम्हाला सांगत नाही, ही या धंद्याची ताकद आहे. बस त्यासाठी एकच आहे, या सिस्टमला तुम्हाला सरेंडर होणं गरजेचं आहे, सरेंडरशिप होणं गरजेचं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे गाड्या लेट निघतात ते सगळ्यात फास्ट जाऊन अगोदर पोहोचतात. मी माझा अनुभव सांगायलो. म्हणून कोणीही कधी मनामध्ये असं आणून घेऊ नका आम्ही उशिरा आलो, आम्ही लेट झालो. बिलकुल नाही. तुम्ही उलट, मी सांगतो, जे लेट आलेल्या गाड्या ते फास्ट का पोहोचतात, लवकर का पोहोचतात. आम्ही जेव्हा बिझनेस चालू केला होता ना, त्यावेळेस मोजके 4 प्रोडक्ट होते. 4 प्रोडक्ट, आज शेकडो प्रोडक्ट आहे. या शेकडो प्रोडक्टच्या माध्यमातून आज लाखो लोकांच्या घरापर्यंत पोहोचता येते. मित्रांनो, आता तर सुरुवात आहे व या धंद्याची. तुम्ही बघा आता पुढे पुढे काय होते. तर ही माझी छोटीशी अचिव्हमेंट आहे शेख साहेब, निजाम सर. सर म्हणजे ही छोटीशी नाही सर, ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कारण आज 5 कोटीचं घर घेणं म्हणजे ही साधी गोष्ट नाही सर. 5 कोटीच्या घराचं बांधकाम, 1.25 कोटीची गाडी, बरोबर ना? हे शक्य झालं तर टीम मुळे शक्य झालं, काम केल्यामुळे शक्य झालं. अगदी बरोबर ना सर? येस सर. एकट्याने काय होतं? हा, एकट्याने काय होतं? बस तुम्हाला जर मोठा पैसा कमवायचा असेल तर टीमच पाहिजे ना. टीम शिवाय होत नाही. तर टीम जर मोठी करायची असेल तर मी तुम्हाला एक मंत्र देतो. टीम जर मोठी करायची असेल, तुमचा स्वभाव चांगला पाहिजे. बघा, माझ्याकडे अक्कल तेव्हाही नव्हती, आत्ताही नाही. या धंद्यामध्ये जर खूप मोठा पैसा कमवायचा असेल ना, स्वभाव हे खूप महत्वाचं काम करते. तुमचा स्वभाव जर चांगला असेल तर तुमच्या सोबत खूप चांगले चांगले लोक येऊन ते त्यांच्या स्वप्नासाठी काम करतील, तुमचे स्वप्न साकार होऊन जातील. केवळ आणि केवळ माझ्याकडे तेवढीची अक्कल तेव्हाही नव्हती, आता नाही. ती पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगायलो, माझ्या स्वभावामुळं हे सगळे लोक आलेत. आलेल्या लोकांना मी भावाप्रमाणे, लेकराप्रमाणे त्यांना जीव लावला, सांभाळला. जे सिस्टमने सांगितले त्या गोष्टी मी फॉलो केल्या, म्हणून हे सगळं उभं राहिलं. त्यासाठी टीम जर बनवायची असेल ना, सगळ्यात बेस्ट ऑप्शन आपला स्वभाव. काही लोक कुत्र्यासारखं वसकावून पडतात. काही लोकांना वाटते लोकांनी मला इज्जत दिली पाहिजे. अरे बाबांनो, इज्जत मागून मिळत नसते, इज्जत कमवावं लागते. इज्जत मागून मिळत नसते. आपण इज्जतीसाठी आलो का? आपला पर्पज काय? पैसा कमवायचा. बस त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करायचे. तर ह्या गोष्टी जर केल्या तर ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. स्वभाव खूप महत्वाचा आहे. तुम्हाला सांगतो, इथं शिक्षण लागतच नाही. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगायलो बरं का. मी माझ्या प्रत्येक ट्रेनिंग मध्ये सांगतो,
शिक्षण लागत नाही. या धंद्यातून जर पैसा कमवायचा असेल ना, आज मला काय, मी 12वी नापास आहे. मी 12वी नापास आहे. अक्षर एवढं छान आहे, मी लिहिलं, मला वाचता येत नाही. पण जुलै महिन्याचं इन्कम माझं 16 लाख रुपये. जुलै महिन्याचं इन्कम 16 लाख रुपये. थोडं मनाला थोडं कमांड देऊन बघा मित्रांनो. जर विचार केला, आताच्या सिच्युएशन मध्ये मार्केटमध्ये कुठला धंदा आहे, कुठला धंदा आहे, विचार करा ना. 16 लाख रुपये इन्कम, निख्खळ इन्कम आहे 16 लाख रुपये. हे जर 16 लाख रुपये महिन्याला कमवायचे असतील ना, मार्केटमध्ये मला करोड रुपये टाकावे लागले असते. आणि करोड रुपये टाकले असते तर संध्याकाळी मस्त काहीतरी घेऊनच झोपावं लागला, तर त्याशिवाय झोप लागली नसते. आणि एवढे टाकू नये, पैसे मिळतील का गॅरंटी होती का? तर या धंद्यात टाकलंच काय आपण? कोण सांगते या धंद्यात काय टाकलं आपण? कोण सांगते धंद्यात काय टाकलं आपण? या धंद्यात किती टाकले आपण इथं? कोण सांगते? कोण सांगते का? या प्रश्नाचं उत्तर माझं काहीच नाही. वा वा महेश सर, काहीच नाही. बरोबर ना? विश्वास बसत नाही का दादा? थांब तुला दाखवतो. कोण आहे ते विश्वास नाही बसत त्याला भेटतो तुला मी पर्सनल नंबर दे. बरोबर आहे, बरोबर साहेब. विश्वास कसा बसल? शक्य नाही ना. कारण आपली पाईपलाईन आहे 500 आणि मोटार 10ची. कसा विश्वास बसल? शक्य नाही. म्हणून तर डायरेक्ट सेलिंग आहे बाबांनो. म्हणून तर डायरेक्ट सेलिंग आहे, लक्षात घ्या. तर अतिशय सुंदर एक तुम्ही जे बोललात की या व्यवसायामध्ये उंचीवर जाण्यासाठी टीम लागते. आणि टीम का तयार झाली? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचा स्वभावामुळे लोक जवळ येत गेले. पण सर मला एक सांगा की टीम मोठी झाल्याशिवाय तर मोठं इन्कम येणार नाही. मग जे Yes. टीम आहे त्याला जपण्यासाठी एका लीडरकडे काय काय गुण असायला पाहिजेत? तो एक झाला स्वभाव, Yes, आणखीन काय? टीम बद्दल सगळ्यात- त्या लीडरचं कर्तव्य काय? टीमला सग- कशा पद्धतीने सांभाळलं पाहिजे? काय केलं पाहिजे? सगळ्यात अगोदर रिलेशन मेंटेन करायचे. तो त्यांच्या सुखादुखात सामील व्हायचं. त्यांच्या सुखादुखात सामील होणं गरजेचं आहे. कारण इथं कोणी कोणाचा नोकर नाही, कोणी कोणाचा मालक नाही. बरोबर. जे लोक तुमच्या सोबत आले, सोबत आलेल्या लोकांना तुमच्या सोबत काम करण्यासाठी भीती वाटली नाही पाहिजे. जर तुम्ही दबाव किंवा रुबाब दाखवत असाल, तुमच्या सोबत सर्वसामान्य लोक येऊन काम करणार नाहीत. तुमच्या स्वभावाकडे पण लोक पुन्हा पुन्हा काम करणार. मी पुन्हा पुन्हा सांगायला तुम्हाला. म्हणून रिलेशन त्या पद्धतीने मेंटेन करणं गरजेचं आहे. तुमच्या माझ्यासाठी सांगतो, सुरुवातीला आम्हाला भरपूर त्रास झाला, पण केवळ रिलेशन मेंटेन राहिल्यामुळं माझा एकही लीडर मला सोडून गेलेला नाही आतापर्यंत. एकही लीडर सोडून गेलेला नाही. आणि मी कधीच कोणाच्या किडाकांडीमध्ये पडलेलो नाही. मी माझं काम करत राहिलेलो आहे. आजही मी कामच करतो. तेव्हाही मी 13 वर्षापूर्वी कामच केलं. किडाकांडीच्या नादीच लागलं नाही. आता काही लोक काय करतात, नुसतं किडाकांडी करतात. याचं त्याला लाव, त्याचं याला लाव, अप लाईनचं बघ, डाऊन लाईनचं बघ, क्रॉस लाईनचं बघ, लावा लावी करतात. लावा लावी करणाऱ्या माणसाला कधीच काही भेटत नाही. सृष्टीचा नियम आहे, लक्षात घ्या. आज मित्र नात्याने तुम्हाला सांगायलो, आत्ताच्या जमान्यामध्ये लोकांचं चांगलं करून चांगलं होत नाही, तर वाईट करून कधीच कोणाचं चांगलं होत नाही. आणि तुम्ही जे पेरता, आपण जे पेरतो तेच उगवते. म्हणून कोणालाही मदत करायची, कोणालाही काही सांगायचं ना, सगळं खरं खरं आणि प्रामाणिकपणे सांगायचं असतं, हे लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही मदत केली, विश्वासही करू शकत नाही इथून काय होऊन जाऊ शकते. तर धंदा खूप मोठा आहे, पण तुमच्याकडे त्या गोष्टी आल्याशिवाय होत नाही. सरळ सरळ बोलतो, निजाम सर बोलू ना? यस, बिलकुल सर. इथं तुम्ही असो की मी असो, कोणी असो, बरोबर. अकलीपेक्षा जास्त पैसा भेटत नाही, लक्षात घ्या. बरोबर. तुम्हाला जर पैसा जास्त पाहिजे तर तुम्हाला अक्कल जास्त पाहिजे. मग हे अक्कल कुठे घ्यायचंय? त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग मीटिंग फंक्शन त्या गोष्टी कंटिन्यू करत राहणं गरजेचं आहे. ट्रेनिंग मीटिंग फंक्शन. तुम्हाला सगळ्यांना पैसा तर कमवायचा आहे, मला माहिती आहे. पैसा कमवायचा म्हणले का आता लगेच पट तुम्ही लाईक करसाल सगळेजण, बरोबर ना? तुम्ही पैसे सगळेजण कमवायला तयार आहात, पण पैसे कमवण्यासाठी जे जे करावं लागते ते करायला तयार नाही होणार तुम्ही. आज विचार करा ना, तुम्ही मार्केटमध्ये जे काही तुम्ही पैसे कमवलेत ना, कोणी 10,000, 15,000, 20,000, 30,000, 50,000, 1,00,000, त्याच्या मागे तुम्ही किती वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. कोणी 10वी शिकलेलं, कोणी 12वी शिकलेलं, कोणी 15वी शिकलेलं आहे, कोणी 20-20 वर्ष शिकलेले आहेत. तेव्हा तुम्हाला जाऊन 10, 15, 20,000, 1,00,000, 2,00,000 रुपये मिळालेले आहेत. माय लाईफस्टाईल तुम्ही किती दिवस शिकलेली आहे?
घंटा तुम्ही एक वर्षभर नाही शिकलेत, लगेच म्हणता इथं काहीच होईना, काहीच होईना, काहीच होईना, काहीच होईना. ज्याने जॉईन केला त्याच्यात लहान लहान बोटं मोडता, त्याला श्राप देता, त्याचा खाना करावा करता तुम्ही, त्याला पाप लागते, त्याला बुडवलं, काही मनामध्ये आणून घेता. अरे बाबांनो, विचार करा ना, मार्केटमध्ये 5-10-20 हजार 50,000 कमवण्यासाठी 10-15-20 वर्ष शिकावं लागतं. इथं शिकलोच काय आपण? आता मला 13 वर्ष झाले, मी आता कुठं 5% बी आणखी माय लाईफस्टाईल शिकलेली नाही. तर तुम्ही काय शिकलेले? 5% शिकलो नाही तरी मला एवढे पैसे मिळतात. जेव्हा मी 95% शिकल ना पुन्हा राहिलेले, त्यावेळेस मी स्वतःच्या हेलिकॉप्टरने फिरल्याशिवाय राहणार नाही, मित्रांनो, लक्षात घ्या. बरोबरच. हे एवढी ताकद आहे सिस्टम मध्ये. तुम्ही फक्त एकच आहे, स्वतःचं डोकं लावू नका, सिस्टम सांगेल त्या पद्धतीने काम करा, 100% तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. शिकल्याशिवाय कुठंच काही मिळणार नाही. बस त्यासाठी स्वभाव, लोकांना जीव लावा, लोकांच्या सुखादुखात सामील व्हा. जास्त नाही, हॅलो, जास्त नाही. तुम्ही जॉईन झाल्यानंतर आणखी एक टीप देतो तुम्हाला. तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुमची टीम, तुमच्या लेफ्ट राईटचे 4-4 लोक सांभाळा. लेफ्टचे 4 लोक, राईटचे 4 लोक. हे 4 लोक त्यांच्या सुखादुखात, यांच्या घरात भाजी कशाची झाली, यांच्या घरात कपडे आणले, त्यांनी कपडे कुठून आणले, यांच्या घरामध्ये वाद का झाला, यांच्या घरामध्ये काय कमी आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तेव्हा तुमची टीम बनणार. बाइंडिंग करण्यासाठी, टीम मोठी करण्यासाठी या पद्धतीत तुम्हाला वर्क करावं लागेल. लोकांना जीव लावावा लागतो, जीवाची माणसं. हा, आणि बरं झालं तुम्ही आता जीव काला सांगतो. जीव तेवढाच लावा, जास्त जीव लावू नका. नाहीतर असे काही जीव लावले 13 वर्षामध्ये अनुभव आम्हाला, डायरेक्ट जीवच बाहेर आला. जेवढा जीव लावू नका, दुसरा जीव बाहेर आणू नका. आला का लक्षात? जीव त्याच पद्धतीनं लावा जे सिस्टम सांगेल त्या पद्धतीनं. अनइथिकल लोक इथं मोठे होत नाहीत, लक्षात घ्या. बरोबर. जीव तेवढ्याच पद्धतीनं लावा, जेवढा लावायचा तेवढा. नाही सर, तुम्ही तर म्हणले होते जीव लावा म्हणून जीव लावला. तेवढा जीव लावू नका, जेवढा जीव लावायचा तेवढा धंद्याच्या. ओके, व्यवसायासाठी आवश्यक असणारा जीव लावणं गरजेचं आहे. यस 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 सर, यस. सर, बरं मला सांगा की मला जर तुमच्यासारखं, आता माझा प्रश्न आहे वैयक्तिक, मला जर तुमच्यासारखं 4,30,000 रुपये कमवायचे आहेत आठवड्याला, तर मला काय काय चुका मी टाळू? चुका टाळायच्या यस सर. माझ्याकडून मी काय काय चुका टाळू की जे माझ्याकडून व्हायलाच नको आहे ते? तुमच्याकडनं झाल्याच नाही पाहिजे चुका. त्यासाठी एकच सर बघा, आता आपल्या चुका आता आपल्याला समजतच नाहीत, बरोबर ना? आपल्या चुका आपल्याला समजत नाही, त्यासाठी कोणाला तरी रोल मॉडेल म्हणणं गरजेचं आहे. या धंद्यात जर मोठं व्हायचं असेल तर रोल मॉडेल मानणं गरजेचं आहे. आणि जे आपण दिवसभर वर्किंग करतो त्या वर्कचा आपल्याला डेली रिपोर्ट देणं गरजेचं आहे. हो सर, येस सर, गर्व काढतो. ठीक आहे सर, गर्व काढतील, काय हरकत नाही. डेली रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आपल्याला अपलाईनला रिपोर्टिंग करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. रिपोर्टिंग देत राहायचं आणि कोणाला तरी रोल मॉडेल म्हणावं लागते सर. रोल मॉडेल मानून त्या पद्धतीने जर वर्क केलं, आणि वरच्या जसा तुम्ही मला आज प्रश्न विचारला, हा प्रश्न तुमचा जर जो रोल मॉडेल असेल त्यांना कंटिन्यू विचारत राहणं गरजेचं आहे. आणि त्यांनी जे सांगितलं ना त्या गोष्टीत सरेंडरशिप होणं गरजेचं आहे. सरळ बस, बाकी दुसरं काहीच नाही. कारण मी असो की तुम्ही असो, शेख साहेब, आपल्या चुका आपल्याला समजतच नाहीत. आजही मी तुम्हाला सांगतो, माझ्या सक्सेसचा राज माझ्या अपलाईन लोकच आहेत. मी जेव्हा केव्हा आलो त्यांनी मला कधीच प्रेमाने बोलून मला असं सांगितलं की तुम्ही हे चांगलं केलं म्हणून. ते जेव्हा केव्हा आलेत ते त्यांनी फक्त माझ्यातल्या ज्या उणिवा होत्या त्या उणिवाच मला दाखवून गेलेले आजपर्यंत. म्हणून मला हे सक्सेस मिळालेले तुम्हाला मी सांगतो. आणि डेली रिपोर्टिंग असते सर, डेली रिपोर्टिंग आणि सिस्टमला सरेंडर, बाकी काहीच नाही. म्हणजे डेली अपलाईनला रिपोर्टिंग करायचं, म्हणजे करणं गरजेचं आहे. आणि अपलाईन ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं 100% सरेंडर होऊन आपल्याला बरोबर काम करणं गरजेचं आहे. तर 100% इथं यश भेटतं, नाहीतर नाही भेटणार. आणखी त्याच प्रश्न एक उत्तर देतो सर. जेव्हा इथं अचिव्हमेंट होते ना सर, अचिव्हमेंट झाल्यानंतर ना आपण जरी नाही बदललो ना, लोकांच्या नजरेमध्ये ऑटोमॅटिकच जाते, अरे आता तर हे सीटीसी झाला, आयटीसी झाला, एनटीसी झाला, आता बदलून गेला म्हणतात. आपण नाही चुकलो तरी त्यासाठी तिथं सरेंडरशिप होणं गरजेचं, बस बाकी काहीच. की मला काय वाटतंय की बरेचसे लीडर्स ला सक्सेस तर हवा आहे, पण बरेचसे लीडर्स जीटीएस पासून इव्हन रँक होल्डर सुद्धा नाही, शक्यच नाही. तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर जीटीएसच एकमेव पर्याय. कारण मी नेहमी सांगत असतो माझ्या मीटिंग मध्ये, ट्रेनिंग मध्ये,
जितेश हे आपलं मंदिर आहे, मस्जिद आहे, गुरुद्वारा आहे, चर्च आहे, बुद्ध विहार आहे. तुम्ही ज्या देवाला मानता ते देवाचं ते मंदिर आहे. तुम्ही जर तिथं गेलात तरच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, नाहीतर सक्सेस मिळत नाही. जसं आज प्रत्येक माणसाला घर आहे, त्या घरामध्ये माणसं राहतात. ज्या घर स्वतःचं घर आहे त्या घरामध्ये 4-5 लोक राहतात. जिथं लोक राहतात त्या घराला न सांगता आपण दिवसातून 2 ते 3 वेळा झाडू मारतो, बरोबर ना? बरोबर. झाडू मारण्याचं रिझन काय? राहत तर होतो आपण माणसं तिथं, बरोबर ना? स्वतःच्या घरात राहत होतो तरी आपण 3दा झाडू मारतो का? कारण बाहेरचा कचरा घरामध्ये जमा झालेला ते काढण्यासाठी झाडू मारतो, बरोबर का नाही? बरोबर बरोबर. तसंच हे जीटीएस असते मित्रांनो. आपण जे आठवडाभर बाहेर मार्केटमध्ये फिरतो, आपल्याला काका मामा दादा भाऊ सगळेजण आपली हवा काढून घेतात. बैला तू फसला, आम्हाला फसू नको. वेड्या तू पैसे कमव अगोदर, नंतर आम्ही बघतो. तुझे प्रोडक्टच महाग आहेत. हे अशा आम्ही लय कंपन्या पाहिल्यात, लय गेल्यात. हे जे तुमच्या मनामध्ये सगळे प्रश्न तुमची हवा काढून घेतात का नाही, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जीटीएस मध्ये गेल्यानंतर तुमच्या आपल्या तिथे तुम्हाला हवा भरतात. तिथून आपण मोटिवेट होऊन काम चालवत असतं. म्हणून जीटीएस ला जाणं गरजेचंच आहे. जीटीएसच एकमेव असं आपलं हत्यार आहे की तुम्हाला झिरो पासून हिरो बनवते. आज सुद्धा माझ्या सक्सेसचा राज आहे. मला आजही 1 to 1 देता येत नाही, मला आजही बोलता येत नाही, पण मी एकच काम केलं. 5%चा रोल आणायचं, लोकांना भट्टीमध्ये टाकायचा, टाळ्या शिट्या वाजवायचा, पैसे मागून घ्यायचा, सपला विषय, बाकी काहीच नाही. बरोबर, सोपं काम आहे. पण आपण ते आपले लोक अवघड काम करायला लागतात, सोपं काम करायला बघतच नाही. म्हणून जीटीएस एकमेव हत्यार आहे सक्सेसचा. ज्याला मोठं व्हायचंय त्यांनी जीटीएसचा प्लॅनिंग करायचं. ज्याला टाइमपास करायचा त्याने कसंही करू शकता. म्हणजे जीटीएस शिवाय मोठं यश भेटणारच नाही. त्याच्यामुळे जीटीएस ला सिरियसली प्रत्येक लीडरने घेणं गरजेचं आहे. जेवढेही लोक या व्यवसायामध्ये उंचीवर गेले, जीटीएस मुळेच उंचीवर गेले. त्याच्यामुळे ज्यांना यशस्वी व्हायचं त्याला जीटीएस शिवाय पर्याय नाही. सर मला एक सांगा की ट्रेडिशनल मार्केट आणि डायरेक्ट सेलिंग, बरोबर, ह्या दोन्ही मध्ये नेमकं डायरेक्ट सेलिंगचं तुमच्या नजरेनं काय फ्युचर आहे, भविष्य काय? साहेब आज मी 13 वर्षापासून मार्केटमध्ये फिरतो. तुमच्या आशीर्वादाने गरीब श्रीमंत सगळे लोक आज माझे मित्र आहेत. आताच मी माझ्या घराचं काम चालू केल्यामुळं मी बाथरूमचे जे फर्निचर आणायला गेलो होतो, ते चांगले माझे मित्र झालेत आता. तर बोलल्यानंतर तो मारवाडी समाजाचा व्यक्ती होता. त्यांनी सांगितलं त्यांच्या आजोबांनी हा व्यवसाय चालू केला होता, जागवार कंपनीचं ते शोरूम त्यांचा. त्यांनी तिथं जवळपास नाही म्हणलं तरी 3 कोटी रुपये टाकलेले आहेत. 3 कोटी रुपये टाकून ते सांगत होते की 2% 3% जरी पैसे भेटले तर आम्ही समाधान आहे. विचार करा मित्रांनो, आज ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये तेवढे पैसे टाकून तेवढ्या पैशात ते अनुभव त्यांचा सांगत होते. तर मी स्वतःला लकी समजत होतो. माझ्यासोबत माझा एक लीडर होता, डीटीसी शिक्षक होते, त्यांना 1.25 लाख रुपयाचा पगार होता. त्यांना मी सोबत घेऊन गेलो होतो. तर ते मला हळूच म्हणतात, सर ते तेवढे टाकून ते 2%वर समाधान आहेत. आपण 1 रुपया न टाकता आपल्याला 12% इन्कम घ्यायचा चान्स आहे. धंदा आपला किती भारी आहे सर, म्हणून ते माझा लीडर मला सांगत होता. विचार करा मित्रांनो, आज ट्रॅडिशनल बिझनेस मध्ये करोडो रुपये टाकून लाखो रुपये मिळतील का नाही गॅरंटी नाही. आणि आता डायरेक्ट सेलिंग मध्ये 1 रुपया न टाकता किती मालामाल होण्याचा चान्स आहे. अरे तुम्ही सर्वजण लकी आहेत बाबांनो. तुम्ही एवढे लकी आहात ना, तुम्ही विचारही करू शकणार नाहीत. आज भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झालेत आणि 35 वर्षापासून गव्हर्नमेंटच्या मागे लागलेले आहेत की आमच्या व्यवसायाला मान्यता द्या, मान्यता द्या, मान्यता द्या म्हणून. त्या पद्धतीने आपल्या डायरेक्ट सेलिंग वाले लोक त्यांच्या मागे लागलेले आहेत. पण अभिमानाची गोष्ट आहे, तुम्हाला माहित असेल तरी मी माझ्या तोंडातून सांगतो, कालच्या 12, 13, 14 तारखेला भारतातल्या टॉपच्या बिझनेसवाल्या लोकांना भारत व्यापार महोत्सवला बोलवलं होतं. त्यामध्ये मित्रांनो आपल्या डायरेक्ट सेलिंगला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं. ही आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची बाब आहे मित्र. तुम्ही विचारही करू शकत नाही. त्या गोष्टी घडल्यामुळं आज आपल्या धंद्याकड बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा इथून पुढे चेंज होणार आहे. तर मी एकच सांगतो तुम्हाला, स्वतःचं डोकं न लावता जर या धंद्याला घुसतात नाही इथून पुढं, जग अख्खी दुनिया तुम्हाला सलाम करणार आहे, लक्षात घ्या. तुमच्यासाठी एक्सप्रेस हवेत एकदम तयार होऊन गेलेले आहेत. फक्त डोळे उघडे ठेवून माज न करता रस्त्यावर जमिनीवर राहून जर व्यवस्थित जर मेहनत केली ना, तुम्ही खूप मोठं काम करू शकता. बघा मित्रांनो, काही लोक हुशार लोक आहेत, मला माहित आहे. इथं जेवढे लोक मला ऐकायला आहेत ना, ते सगळे लोक मला हसत पण असतील, आम्हाला तो काय सांगायला म्हणून.
हा ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगण्यात का मी हुशार नाही, पण मी माझा अनुभव सांगायलो तुम्हाला या धंद्यातला. काही लोक मस्करी करतील, ते असं बोलायला पाहिजे नव्हतं, तसं बोलायला पाहिजे. मला माहिती आहे तुम्हाला चांगलं बोलता येते, सगळ्या गोष्टी करता येतात. पण मित्रांनो, आम्ही जे केलं ना हे चांगल्याला जमणार नाही, म्हणून तुम्हाला मी सांगायलो, बाकी दुसरं काहीच नाही. ओके सर. तर सर म्हणजे डायरेक्ट सेलिंगचं फ्युचर 100% फार ब्राईट आहे. पण जाता जाता जवळपास हे 400 लोक आहेत सर. हे 400 लोकांना सुद्धा या ठिकाणी तुमच्यासारखं प्रचंड मोठं यश या ठिकाणी संपादन करायचं आहे. हा शेवटचाच प्रश्न असेल. जाता जाता यांना काय संदेश द्याल सर? काय संदेश द्याल? की यांनी काय करायला पाहिजे? कशा पद्धतीनं करायला पाहिजे? किती दिवस करायला पाहिजे? जाता जाता हा शेवटचा प्रश्न सर. सगळ्यांना माझे हात जोडून रिक्वेस्ट आहे. मी पुन्हा पुन्हा एकच वाक्य सांगतो, माय लाईफस्टाईल ही नशिबाने मिळते. तुमच्या आई वडिलांनी काहीतरी पुण्याचं काम केलेलं आहे, म्हणून तुम्हाला माय लाईफस्टाईल मिळालेली आहे. बाबांनो, वारा येऊ द्या, ऊन येऊ द्या, पाऊस येऊ द्या, कितीही त्रास होऊ द्या, फक्त या धंद्याला तुम्ही सोडू नका. तुम्ही 100% इथून करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी तुम्हाला मार्केटमधले बरेच लोक किडाकांडी करणारे, त्रास देणारे, कन्फ्युज करणारे बरेच लोक भेटतील. पण त्या सगळ्या लोकांना एकच म्हणायचं, बाबा तू तिथं पैसे कमव, मी इथं पैसे कमवतो, आणखी 4 वर्षांनी भेटू. फक्त एकच आहे, किती त्रास होऊ द्या, या धंद्याला तुम्ही सोडू नका. कारण गेल्या 13 वर्षापासून बघतोय आम्ही, जे लोक परवीन चंदन सरांना सोडून गेले, जे लोक माय लाईफस्टाईलला सोडून गेले ना, 99% 99 लोक भिकारी झालेले आहेत. बरोबर. भिकारी झालेले आहेत. तर सगळ्यांना माझी हात जोडून रिक्वेस्ट आहे, बिलकुल हा धंदा सोडू नका. कारण सृष्टीचा नियम आहे बघा, रात्र पाहिल्याशिवाय दिवस पाहता येत नाही, काळोख पाहिल्याशिवाय प्रकाश पाहता येत नाही, अशी गोष्ट आहे. आता तुमच्या जीवनात जे काही अंधार चालू आहे ना, हा अंधार आयुष्यभरासाठी नाही, हा अंधार थोड्या दिवसासाठी आहे. नेक्स्ट स्टेपला लगेच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवस ह्या उजेडामध्ये निघणार आहे. तर सगळ्यांना माझी एकच मेसेज होता, काही होऊ द्या, फक्त हा धंदा सोडू नका. तर सर आज बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की तुमच्या वेळ आमच्या ग्रुपला, आमच्या टीमला मिळाला पाहिजे. तुमच्याकडनं जे काही सक्सेसचे